एकदा एक व्यक्ती शेतकरी ह्या नदीच्या पात्रातून 2 मटक्यामध्ये पाणी घेऊन जात होता. जात असताना एक मटकं पूर्ण शाबीत होतं. त्याच्यामध्ये पाणी तसं राहिलं. दुसरं मटकं त्याला काही छिद्र पडलेले होते. जात असताना त्या छिद्रातून पाणी गळून जात होतं. जे फुटलेलं मटकं होतं त्या व्यक्तीला म्हणला, "अहो, माझा तुमच्यासाठी काहीच उपयोग नाही आणि तुम्ही मला कशाला वहन करतायत या पाण्याला?" त्यावेळेस शेतकरी सांगतो, "मला माहीत आहे तू लिकेज आहे, तुझ्यामध्ये छिद्र आहेत. पण तुला आणण्याच्या पहिले मी रस्त्यानं कितीतरी लता, वृक्ष, वेली यांसाठी बीज टाकलेले आणि जेव्हा मी पाणी घेऊन जातो माझ्या खांद्यावर, कावडीवर, त्यावेळेस लिकेज झालेलं पाणी नाही का त्या झाडाला, लता, वेलींना नाही का त्याला मदत होते." आणि म्हणून ते शेतकरी त्याला म्हणतो, "कधीही पण आपण स्वतः कधी लेखू नये, कमी लेखू नये. आपण स्वतःला आणि दुसऱ्याला पण कमी लेखू नये. प्रत्येकाची एक क्षमता असते आणि त्या क्षमतेचा उपयोग आपल्याला कसा उपयोग करता येईल, हे आपण विचार केला पाहिजे." म्हणून आपल्याला एक ध्यानात ठेवायचं, आपल्याला योगी बनायचं नाही आणि न भोगी बनायचं, आपल्याला उपयोगी बनायचे. योगी म्हणजे सगळं सोडणं आणि भोगी म्हणजे सगळं उपयोगात आणणं. आपल्या इंद्रिय. पण ह्या भोग आणि त्यागापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे, उपयोगी आलं पाहिजे जे काही आपल्याकडे आणि स्वतःला लेखी न समजता, कमी न लेखता आपण दुसऱ्याला नेहमी महत्त्व दिलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.